शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावातील केएमटीची बस सेवा 16 एप्रिलपूर्वी बंद करावी, अन्यथा कृती समितीमार्फत बंद पाडू असा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने मंगळवारी महानगरपालिका प्रशासनाला दिलाय। यावर हद्दवाढ विरोधी कृती समितीने थेट उत्तर दिले, ही दंडुकशाहीची भाषा नको, यापेक्षा वेगळे इशारेही आम्हाला देता येतात। केएमटीला जास्त उत्पन्न ग्रामीण भागातूनच मिळतं। जर केएमटी बंद केली तर महापालिकेचा तोटा होणार आहे, परिणामी कर्मचाऱ्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येईल। आमच्याकडे ही पर्यायी व्यवस्था आहे, अशा प्रकारचे उत्तर कोल्हापूर शहर हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिले। या अनुषंगाने येत्या 2 दिवसात हद्दवाढ विरोधी कृती समितीची व्यापक बैठक होणार आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।